देगलूर पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई। 20.49 लाखांचा मुद्देमाल जप्त। आणखी टिप्परांवर कारवाईची नागरिकांची अपेक्षा। नमस्कार, आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज। देगलूर पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकी विरोधात मोठी कारवाई करत 20,49,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। गुप्त माहितीच्या आधारे 6 जुलै रोजी खानापूर फाटा परिसरात पोलिसांनी क्रमांकाच्या हायवा टिप्पर अडवून तपासणी केली। यावेळी कोणताही वैध परवाना नसताना सुमारे 7 ब्रास लाल वाळूची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले। या कारवाईत 49,000 रुपयांची लाल वाळू आणि 20 लाख रुपयांचा हायवा असा एकूण 20,49,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चालक दीपक हनुमंत लोणे याच्या विरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट, पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलेमवाड, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे आणि त्यांच्या पथकाने केली। दरम्यान देगलूर परिसरात रात्रीच्या वेळी 8 ते 10 टिप्पर अवैध वाळू वाहतूक करत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे पोलिसांनी अचानक धड तपासणी मोहीम राबवून या संपूर्ण साखळीवर कारवाई करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे। ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड।